सिल्वर ओकवर मवियाची बैठक होतीये। थोरात, पटोले, संजय राऊत हे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। तासाभरापासून सिल्वर ओकवर मवियाची ही एक महत्त्वाची बैठक होतीये। एकीकडे मवियाचा जागा वाटप निश्चित झाल्याची बातमी समोर आली, त्यानंतर आता सिल्वर ओकवर एक महत्त्वाची बैठक थोरात, पटोले, संजय राऊत यांची शरद पवारांसोबत होते। सिल्वर ओकवर ही महत्त्वाची बैठक आहे। तर सिल्वर ओकवर मवियाची एक महत्त्वाची बैठक होते आहे। जागा वाटपासंदर्भातली ही महत्त्वाची बैठक म्हणता येईल। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया। गोविंद, मवियाचं जागा वाटप निश्चित झाल्याचं सांगितलं गेलं, मग ही आत्ताची बैठक नेमकी का आहे? एकूणच मवियाचं जागा वाटप निश्चित झालं असल्याचं जरी संजय राऊतांनी सांगितलं असलं तरी काल जो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं जो प्रस्ताव दिलेला होता वेगवेगळ्या जागा संदर्भातला आणि ज्या 27 जागांच्या बाबत वंचित आघाडीने जी भूमिका घेतली होती त्या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं किंवा अकोला असेल किंवा सांगलीची जागा असेल या सर्व जागांच्या अनुषंगानं शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी ही बैठक सुरू झालेली आहे। काँग्रेसचे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून या ठिकाणी या बैठकीसाठी आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी संजय राऊत आलेले आहेत आणि एकूणच अंतिम जो तोडगा जो आहे सगळ्या जागा वाटपाबाबतचा तो तोडगा काढण्यासाठी ही बैठक सुरू असल्याचं बोललं जात आहे। आता गोविंद, जशी तुम्ही माहिती दिली होती की वंचितचा जो काही प्रस्ताव आहे त्या संदर्भात चर्चा, मग वंचित कडून या बैठकीत कोणी सहभागी आहे का याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच। मात्र तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे, महायुतीचा ठाण्यातील उमेदवार निश्चित झालाय। ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली जाण्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र फाटक महायुतीचे उमेदवार जाहीर केलेत, त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे।